नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं 12वी राज्यशास्त्र या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. त्या 4 प्रकरणांमधील जे ऑब्जेक्टिव्ह किंवा ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न आपण ज्याला म्हणतो, अशा प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हर्च्युअल लेक्चरला करणार आहोत. कारण आपण आपली 12वीची पहिली मिड टेस्ट ही आता आपण घेत आहोत. एक सराव म्हणून आपण ही परीक्षा घेत आहोत, परंतु त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने घेत असल्यामुळे सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे येणार आहे. 25 गुणांची ही प्रश्न पत्रिका असेल आणि ती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून सोडवायचे आहे. गुगल फॉर्म त्यासाठी दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील, उत्तरही तिथंच असतील आणि ते आपल्याला निवडायचे आहेत. तर त्याचा थोडा सराव व्हावा म्हणून पुस्तकाखालील जे काही ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहेत त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. प्रकरण पहिल्याचा आपण या ठिकाणी त्याच्या खाली दड्याखाली असणारे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्वाचा प्रवाह. आता कोणता प्रवाह आहे तर त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. द्विध्रुवीयतेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. आणि याचं उत्तर आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. दुसरा प्रश्न आहे मास्त्रिक्ट करार संदर्भ. आता हा मास्त्रिक्ट करार नेमकी कशाच्या संदर्भामध्ये आहे त्याचे पर्याय आहेत. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. दुसरा पर्याय आहे युरोपीय संघ. तिसरा पर्याय आहे अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप. आणि चौथा पर्याय आहे ब्रिक्सची स्थापना. आता हा मास्त्रिक्ट करार कशाच्या संदर्भामध्ये आहे तर तो युरोपीय संघाच्या संदर्भामध्ये हा मास्त्रिक्ट करार हा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे उत्तर आहे युरोपीय संघ. पुढचा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. एक प्रश्न विचारलेला असेल आणि त्या संदर्भामध्ये एका वाक्यामध्ये समर्पक संकल्पना ही लिहायची आहे. प्रश्न आहे जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते, असं त्याला काय म्हणतात तर आपण सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर हे 2 मुद्दे आपण पाहिलेले होते. त्यातला सॉफ्ट पॉवर म्हणजे दुसऱ्या राज्यावर प्रभाव पाडण्यासाठी लष्कराचा वापर न करणे. म्हणजे उत्तर काय आहे समर्पक संकल्पना सॉफ्ट पॉवर. दुसरा प्रश्न आहे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असलेले राज्य. ज्यावेळेस आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय राजकारणावर ज्याचा प्रभाव असतो त्याला महासत्ता असं म्हणतात. म्हणजे समर्पक संकल्पना काय आहे महासत्ता. आता या ठिकाणी एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. ते अर्धवट असतं आणि त्या अर्धवट चित्राला आपल्याला पूर्ण करायचं असतं. या ठिकाणी एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. बिमस्टेक जी संघटना आहे तिच्यामध्ये असणारे देश. आता बिमस्टेकची जे चित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये भारत आणि म्यानमार हे देश हे बिमस्टेकचे सभासद आहेत हे त्याच्यात अगोदरच लिहिलेलं आहे. आता इतर जे 5 सभासद देश आहे त्यांची नावं आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहेत. भारत त्या ठिकाणी सभासद देश आहे, त्याचबरोबर भूतान आहे. मग उत्तर येईल भूतान, बांगलादेश, नेपाळ, थायलंड आणि श्रीलंका असे एकूण 7 देश हे बिमस्टेकचे सभासद देश त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने ते संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. त्यात काही उत्तरही दिलेली असतील, काही उत्तरही आपल्याला शोधून त्या ठिकाणी टाकायचे आहे. असंच एक दुसरं संकल्पना चित्र दिलेलं आहे ते म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेची
संस्थापक देश शांघाय सहकारी संघटना, त्याच्यामध्ये असलेले देश आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे आहेत. मग आता शांघाय सहकारी संघटनेमध्ये जे 6 देश आहे त्या 6 देशांचा या ठिकाणी आपल्याला उत्तर ही लिहायचे आहे. पहिला देश आहे चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिजिस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान. असे 6 देश हे या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये आहेत आणि ते आपल्याला या संकल्पना चित्रामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर पाठातील नकाशांचं निरीक्षण करून त्याची उत्तरं द्यायची. नकाशा तिथेच दिलेला असेल आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तरं ही शोधायची आहेत. आता या ठिकाणी आपण या युट्यूब लेक्चरमध्ये तो प्रश्न न घेता आपण पुढचा घेतोय, तो म्हणजे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचा आहे, तर त्या ठिकाणी उत्तर आहे बरोबर की सार्क हा देश दक्षिण आशियातील व्यापारासाठी महत्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला, तर उत्तर आहे बरोबर. मास्त्रिक्ट करार हा युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. उत्तर आहे चूक. 1990 नंतरचा जो काळ आहे त्याला युरोपचा हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ असं म्हणतात. पुढचा प्रश्न आपण आत्ताच बघितला की पाठातील नकाशाचे निरीक्षण करून उत्तर द्यायचे. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. आता शेंगेन क्षेत्राचा नकाशा दिलेला आहे, त्यातलं कुठलेही 4 देश सांगायचे. मग त्याच्यामध्ये येतो स्पेन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, फिनलँड, स्वीडन. ह्या कुठल्याही देशाचं नाव त्यात घेतलं तरी त्याचं उत्तर हे बरोबर असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशाची नावे लिहा. म्हणजे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेले परंतु शेंगेन क्षेत्राचे ते सदस्य आहेत अशा देशांची नावं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्याच्यामध्ये जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये जी सूची दिलेली आहे त्या सूचीमध्ये सगळे सूचीमध्ये दिलेलं असतं की कुठले कुठले देश आहेत. मग त्याच्यामध्ये युरोपीय युनियनचे सदस्य नसलेले पण शेंगेनचे सदस्य असलेले देश आहे ते डार्क रंगामध्ये दाखवलेले आहेत. आणि ते डार्क रंगामध्ये मग त्याच्यामध्ये रुमानिया, बल्गेरिया हे जे देश आहेत हे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेले परंतु शेंगेन क्षेत्रामध्ये असलेले असे हे देश त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रकरणावरचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण दुसऱ्या प्रकरणावरचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आता या ठिकाणी पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्वाचे बदल झाले. जागतिकीकरणामुळे काय काय बदल झाले त्यांनी पर्याय सांगितलेले आहे. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला, गॅटची निर्मिती झाली, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. आता उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत, फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहेत, फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत किंवा सगळेच सगळे बरोबर आहेत. तर याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो या ठिकाणी तिसरा जो क पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. पहिला, तिसरा आणि चौथा हे बरोबर आहे. गॅटची निर्मिती ही 1990 नंतर गॅटच्या जागेवर जागतिकीकरणामुळं WTOचा हस्तक्षेप हा वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय हा झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था संकल्पना
या देशासंदर्भात वापरली जाते. आता साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था पर्याय दिलेले आहेत त्यांनी भारत, चीन, फ्रान्स आणि अमेरिका. आता साम्यवाद याच्यामध्ये कुठल्या देशामध्ये आहे तर तो चीनमध्ये आहे. बाकीच्या देशांमध्ये त्या ठिकाणी साम्यवाद नाही. भारतामध्ये लोकशाही आहे, फ्रान्समध्ये लोकशाही आहे आणि अमेरिकेमध्ये सुद्धा अध्यक्षीय लोकशाही आहे. त्यामुळे ते देश नाही, तर चीनमध्ये साम्यवाद असल्यामुळं चीन हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर येतं. पुढचा ब पर्याय आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. त्याच्यामध्ये दिले त्यांनी मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट आणि ग्रामोफोन. आता मोबाईल, सॅटेलाइट आणि इंटरनेट हे आजच्या नवीन पिढीतले सगळे उपकरण आहेत. तर ग्रामोफोन हा गाणे ऐकण्यासाठी जुन्या काळामध्ये वापरला जात होता. त्यामुळं ग्रामोफोन हा गटात न बसणारा शब्द त्या ठिकाणी आहे. उत्तर आहे ग्रामोफोन. पुढचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे संकल्पना सुचवा. समर्पक संकल्पना सुचवायची आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. उत्तर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. पुढचा प्रश्न आहे अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. एकापेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. बहुराष्ट्रीय कंपनी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. त्यातला पहिला प्रश्न आहे जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. जागतिकीकरणामुळे बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही सुरू झाली. उत्तर आहे बरोबर. जागतिकीकरणामुळेच बाजारपेठी ही संकल्पना, प्रत्येक ठिकाणची बाजारपेठ आणि त्यानुसार जागतिकीकरणाने व्यवस्था ही निर्माण केलेली आहे. तिथला अर्थव्यवस्था किंवा अर्थचक्र हे फिरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचं महत्व कमी झाले आहे. उत्तर आहे चूक. जागतिकीकरणामुळे उलट ह्या ज्या एनजीओज आहेत त्यांचं महत्व आज वाढलेलं दिसून येतं. एक एनजीओ एकापेक्षा जास्त देशांमध्ये त्या ठिकाणी काम करताना दिसून येतं आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन हे एनजीओज आज एकमेकांना जोडले गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे जागतिकीकरणाने उलट ह्या बिगर शासकीय संस्था किंवा एनजीओ ज्याला म्हणतो त्यांचं महत्व हे आज वाढलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद मित्रांनो. 2 प्रकरणांचं धड्याखालील प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी जे ऑब्जेक्टिव्ह होते त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पुढील 2 प्रकरणांचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरच्यांची काळजी